नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. रुकडी इथल्या नवनिर्मित अष्टपद तीर्थ इथं 19 ते 25 जानेवारी दरम्यान पंचकल्याणिक प्रतिष्ठा महामहोत्सवाचे आयोजन केले असून सर्व श्रावक श्राविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धर्म लाभ घ्यावा असे आवाहन महोत्सवाचे स्वागत अध्यक्ष खासदार धैर्यशील माने आणि आमदार अशोकराव माने यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील रुकडी हे आचार्य रत्न 108 बाहुबलीजी महाराज यांचे जन्मगाव असून या गावी प्रथम गनिनी प्रमुख आरिका 105 मुक्ती लक्ष्मी माताजी यांच्या प्रेरणेतून अष्टापद तीर्थ ही नवनिर्मित क्षेत्र साकारत आहे. या क्षेत्रावरती 51 फूट उंचीवरती 27 फूट उंचीची पद्मासनस्थ 1008 भगवान आदिनाथांची मूर्ती विराजमान होणार आहे. तसेच याच क्षेत्रावरती 1008 मुनी सुव्रतनाथ भगवान यांचेही मंदिर साकारत आहे. या मूर्तींचा पंचकल्याणिक महोत्सव भव्य स्वरूपात संपन्न होत असून या सोहळ्यासाठी चर्या शिरोमणी आचार्य 108 विशुद्ध सागरजी महाराज, आचार्य 108 धर्मसेनजी महाराज, आचार्य 108 जिनसेनजी महाराज, आचार्य 108 पार्श्वसेन महाराज, आचार्य 108 मयंक सागर महाराज, आचार्य 108 सिद्धसेन महाराज, आचार्य 108 चंद्रप्रभा सागर महाराज, आचार्य 108 शांतीसेन महाराज यांच्यासह संघस्थ 65हून अधिक त्यागींचे मंगल सानिध्य लाभणार आहे. हा सोहळा परमपूज्य स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ नांदनी, परमपूज्य स्वस्ती श्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ कोल्हापूर, परमपूज्य स्वस्ती श्री चारुकीर्ती भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ श्रवण बेळगोळ यांच्यासह अन्य भट्टारक स्वामीजींच्या आदी नेतृत्वात संपन्न होत असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी यावेळी दिली. यावेळी बोलताना आमदार अशोकराव माने म्हणाले की या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती लाभणार असून या सोहळ्यामध्ये दिनांक 19 जानेवारी रोजी नवग्रह होम अंकुर रोपण, पंचकुंभ यासह अन्य कार्यक्रम, दिनांक 20 रोजी गर्भकल्याण यासह अन्य कार्यक्रम, मंगळवार दिनांक 21 रोजी जन्मकल्याणक, बुधवार दिनांक 22 रोजी मौजी राज्याभिषेक, गुरुवार दिनांक 23 रोजी राज्याभिषेक दीक्षा कल्याणक यांसह अन्य कार्यक्रम, शुक्रवार दिनांक 24 रोजी केवल ज्ञान कल्याणक रथोत्सव आदी कार्यक्रम, शनिवार दिनांक 25 रोजी निर्वाण कल्याणक 1008 कलशाने महामस्तकाभिषेक व विसर्जन आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत. तर या सोहळ्याला सर्वांनी पुण्यलाभ संपादन करून घ्यावा. यावेळी गौरव नाईकवडी, क्षेत्राचे अध्यक्ष अण्णासाहेब शेंडुरे, डॉक्टर विजय पाटील, अभिनंदन खोत, रुकडी जैन समाजाचे अध्यक्ष रवींद्र डिग्रजे, रुकडीच्या सरपंच राजश्री रुकडीकर, उपसरपंच मालती इंगळे, अतिग्रेचे सरपंच सुशांत वड्ड, शीतल खोत, बाबासाहेब कापसे पाटील, किरण चौगुले, अनिल गडकरी, शामुएल लोखंडे, संतोष रुकडीकर आदी उपस्थित होते. अष्टपद तीर्थक्षेत्राची पंचकल्याण महापूजा 19 ते 25 दरम्यान इथं मोठ्या प्रमाणात साजरी होणार आहे. या सर्व स्वागताचे अध्यक्ष माननीय या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय धैर्यशीलदादांच्या नेतृत्वाखाली आणि इथल्या सर्व जे या भागातील जे मंडळी आहेत या पूजेचे मानकरी यांच्या उपस्थितीमध्ये शिस्तप्रिय आणि चांगली ही दक्षिण महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात पूजा होणार असल्यामुळे या पूजेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि देशातले अनेक मान्यवर मंडळी ह्या पूजेसाठी उपस्थित राहणार आहेत. दादांनी सोमवारी मंगळवारी कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली इथे मिटिंग बोलवलेली आहे आणि त्या मिटिंगमध्ये सर्व विभाग प्रमुखांना बोलवून याच्यामध्ये कुठल्या प्रकारची त्रुटी राहू नये या दृष्टीने त्यांनी फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे, त्यांनी येण्याचं मान्य केलेलं आहे आणि त्या दृष्टीनं ही पूजा फार मोठ्या प्रमाणात होणार आहे. अनेक भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा. फार मोठ्या प्रमाणामध्ये शिस्तीनं ही पूजा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. रुकडी गावामध्ये आज येणाऱ्या 19 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत पंचकल्याण महोत्सवचा मोठा कार्यक्रम रुकडी पंचक्रोशीमध्ये होतोय. मी असेल, आमदार मानेसाहेब असतील, या समितीचे सर्व सदस्य असतील, माताजींच्या आशीर्वादानं
ह्या पंचक्रोशीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी राज्याचे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना आम्ही निमंत्रित करतोय. एक चांगल्या पद्धतीचा धार्मिक सोहळा या परिसरामध्ये व्हावा आणि यासाठी म्हणून सर्वांचं सहकार्य या निमित्तानं लाभतंय. देशभरातले भाविक या पवित्र तीर्थक्षेत्रामध्ये त्या ठिकाणी येत आहेत. नांदणीमध्ये अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम परवाच त्या ठिकाणी पार पडला आणि त्याच्या पाठोपाठ सर्व संतांच्या महंतांच्या आशीर्वादानं त्यांच्या उपस्थितीमध्ये हाही पंचकल्याण सोहळा तितक्याच दमदारपणे आणि ताकदीनं ही सर्व मंडळी या ठिकाणी पुढाकार घेऊन करतायत. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या बरोबरीनं साथीनं निश्चितच हा सोहळा यशस्वी करण्यासाठी आम्ही एक संघ झालोय. मी रुकडी गावातील सर्व गावातील ग्रामस्थांच्या वतीनं सर्व असणाऱ्या येणाऱ्या भाविकांना आमच्या ह्या सोहळ्यासाठी आपण यावं, या सोहळ्याची शोभा वाढवावी आणि खऱ्या अर्थानं संत महंतांचा आशीर्वाद घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करावी. पंचकल्याण पूजा ही 12 वर्षात एकदा त्या ठिकाणी हा कार्यक्रम होत असतो. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक भाविक या ठिकाणी येत असतात आणि भगवानांची बैठ्या अवस्थेतली एकमेव दक्षिण भारतातली ही मूर्ती पाहण्याचा योग या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला येईल. इतक्या कष्टानं आणि प्रेमानं ह्या सर्व भाविकांनी इथं केलेला हा सगळा उपद्व्याप आपण या ठिकाणी पाहता येईल. त्यांनी केलेल्या ह्या सगळ्या श्रमाला आपण आल्यानं एक वेगळं कुंदन प्राप्त होईल. त्यामुळं मी आपल्याला मनापासून इथं येण्याची विनंती करतो आणि माताजींचे आशीर्वाद घ्यावेत आणि ह्या संत महंतांच्या आशीर्वादानं आपल्या आयुष्याला नवीन उभारी मिळावी. जय बोलो देवादेव आदिनाथ भगवान की जय. जय बोलो गुरुवर आचार्य रत्न बाहुली मुनि महाराज की जय हो. आचार्य गुरुवर बाहुली महाराज जी के जन्मस्थान रुकड़ी कोल्हापुर जिले में महाराष्ट्र में है. इस रुकड़ी नगर में 19 जनवरी से 25 जनवरी तक धूमधाम से कार्यक्रम हो रहा है और होते आ रहा है. इस कार्यक्रम के आनंद लुट रहा है. जिनको इसका आनंद लेना है वो सभी आके आनंद लेना है. इसमें इतनी नहीं है, राष्ट्रीय अध्यक्ष और उपाध्यक्ष ये भी आ रहे हैं और इस कार्यक्रम में आप सभी महान पुण्य का सुयोग यानी गुरुवर आचार्य श्री के जन्म स्थान में जो है पवित्र भूमि है, उस पवित्र भूमि में स्पर्श भी किए तो आपका पाप का यानी कम हो जाएंगे, पुण्य का बढ़ती हो जाएंगे. ऐसे पुण्य नगरी रुकड़ी नगर में आप एक बार आपके अपने पाप को कम करने के लिए प्रयत्न कीजिए और पुण्य का संचय करो. यही आपको आशीर्वाद है. इस कार्यक्रम में 65 से त्यागी आ जाएंगे. इसका आप लाभ ले लेना और अपना सुअवसर गमाना नहीं. तन मन धन से आप अपने जीवन को महान करो. यही आपको आशीर्वाद है.